गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. श्री गुरु काका संत बाळूमामा नंतर समोर बसलेले सगळे श्रोते श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती. मनापासून मी बोलतोय. तर तर या सर्वांना मी वंदन करतो आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करतो. प्रवचन म्हणजे हे चिंतन मांडण्यापूर्वी मी फार आनंदात होतो की मला आज काही चिंतन मांडायचं नाही आहे. आता ते उद्या मांडायचं आहे. पण तो मी आनंदात असलेला जो भ्रमाचा विषय आहे, लांब घेऊ असं. आता ठीक आहे. काय होतंय, लांब घेऊ चालेल मग. आणि हां, तर मग मी अत्यंत आनंदात होतो की मला काही चिंतन मांडायचं नाही आहे. आणि लगेचच यांनी जाहीर केलं गणेश महाराजांनी की तुला बोलायचं आहे. आता याला काय म्हणायचं, आनंदाचा भ्रम. आता या भ्रमयुक्त आनंदातनं जर मला बाजूला पडायचं असेल तर मग मात्र चौथा जो श्लोक आहे तो असं सांगतोय की तुला अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास जर करायचा असेल तर भूक आणि आजार याकडे लक्ष देऊन देहाचा योग्य सांभाळ केला पाहिजे. म्हणजेच काय आहे, अभ्यासाला आपलं शरीर जे आहे, पुन्हा अन्नमय कोश असा त्याचा विचार मांडला गेला, तर त्याला आपण काय केलं पाहिजे, लक्षपूर्वक आपलं शरीर सांभाळलं पाहिजे. चौथा वेद कोणता आहे, आयुर्वेद. मग आयुर्वेद काय सांगतो, आजारी पडला की औषध घ्या, जेवा. किती जेवा, पुन्हा मी आळसाने झोपेल इतकं जेवू नका. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की आपली जी काय अभ्यासाची भूमिका आहे ती करण्यासाठी माझी अंतःकरण वृत्ती काय राहिली पाहिजे, सतत ताजी राहिली पाहिजे. आणि ताजी राहावी असं वाटत असेल तर अन्नाचं इतकंच काय म्हणूया सेवन करा की त्यामुळे मला आळस येणार नाही. मग अशा रीतीने जर मी विचार केला तर मात्र मला माझ्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार करता येते. पुढे तो जो विचार आहे की आजाराकडे लक्ष द्या. आता समर्थांनी जो औषध घेत नाही तो तमोगुणी वृत्तीचा असतो असं डिफाईन केलंय. मग आता आपल्याला आजारी पडलं की काय करायचंय, औषध घ्यायचंय. आणि औषध घेऊन मग मात्र काय आहे, डोकं दुखतंय माझं, डोकं दुखतंय तर ॲस्पिरिनची गोळी घ्यायची. आणि त्यानंतर जे काय डोकं दुखतंय ते कोणाही घरच्या जवळच्यांना त्रास न देता रामकृष्ण हरी म्हणत शांत चित्ताने जे दुखतंय ते काय करायचंय, सहन करायचंय. आणि सहन करतो या भावाचा सुद्धा तिथे, आता याला काय म्हणायचं, तितिक्षा. म्हणजे परमार्थातला प्रत्येक विचार जो आहे की ही जी काय क्षुधाव्याधी आहे, तर भूक लागणं हा काय आहे, स्वाभाविक भाव आहे. पण जास्त अन्न सेवन करणं, आणि समर्थांनी काय म्हणलंय, तपिळ खादाड आळशी, अशा रीतीने तो खादाड नसावा साधक. मग साधक खादाड नसावा, तो साधक कसा असावा, योग्य बोलणारा, तसाच योग्य सेवन करणारा. आणि मग भूक लागली की खाली गेल्या गेल्या भाकरी वाढली, भाकरी खाल्ली, हे केलं ते खाल्लं, अशा वृत्तीचा नसावा. मग बोले तैसा चाले. प्रयत्नपूर्वक आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय. म्हणून इथे आपल्या म्हणूया शरीराचं अननेसेसरी कौतुक करत मी अभ्यास सोडून देणं हे काही अपेक्षित नाहीये. दुसरी जी काय वृत्ती आहे, मला 45 मिनिटात माझं चिंतन संपवण्याचा आदेश आहे. त्यामुळे मी 45 मिनिटात आता हे चिंतन पूर्ण करणार आहे, गुंडाळणार नाही, हे लक्षात ठेवा. मग पुढचा जो विचार आहे, स्वकष्टार्जित अन्नाचा भिक्षावृत्तीने आस्वाद घ्या. आता ही एक आज्ञा आहे आपल्याला की स्वकष्टार्जित अन्नाचा म्हणजे पुन्हा काय आहे, समर्थ म्हणतात तसं, साहेब कामाची नाही गेला काय म्हणावे तयाला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 60 वर्षापर्यंत मी काय केलं पाहिजे, माझं अर्थार्जन केलं पाहिजे. मग अर्थार्जन केलं पाहिजे. अभ्यास जेव्हा म्हणूया
आपण जेव्हा विद्यार्थी दशेत असतो तेव्हा अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा काय आहे, मी अर्थार्जनाचा विचार केला पाहिजे. हे समोर बसलेल्या सगळ्या जो भगिनी वर्ग आहे ना, खाली बसलेला, तो मोठा विलक्षण आहे. मला सांगायचं होतं की माझे श्रीगुरु हेच माझे काय आहेत आपटे, पण त्यांनी मला फार सुंदर शंका विचारून मला मोठं गोंधळात टाकलं. पण तरी सुद्धा काय आहे, मी माझ्या म्हणूया ऐपतीप्रमाणे त्यांना उत्तर देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. म्हणून इथे काय आहे की आपल्याला किती अन्न पाहिजे तेवढं, म्हणजे आता उदाहरणार्थ मी संन्यासी असेल तर भिक्षा किती घरी मागावी, तर त्यांनी सांगितलंय की 4 घरी भिक्षा मागावी आणि ते मिळेल तेवढं अन्न सेवन करावं आणि उरलेला वेळ काय आहे, अभ्यासात घालवावा. मग तसंच माझं एक कुटुंब आहे, माझे घरातल्या मंडळी आहेत, मग ते सगळं करण्यासाठी काय करावं, अर्थार्जन करावं. मग घरं किती असावी, श्री नाथ महाराज म्हणतात, एकापेक्षा जास्त घरं जो बांधतो तो मूर्ख असतो. मग आता काय करायचं, माझं किती घरं असावीत, एक घर तर कमीत कमी असावं. पण अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर स्वकष्टार्जित अन्नाचा, म्हणजे जे काय मला अन्न मी काम करावं आणि काम करून मी माझी जी काय म्हणूया अर्थार्जनाची प्राप्ती आहे ती करून घ्यावी आणि ती करून घेऊन मी काय करावं, पुन्हा अन्नाचा भिक्षावृत्तीने. आता भिक्षावृत्तीने म्हणजे काय, तर इथे मांडलंय तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की राम म्हणे ग्रासोग्रासी तो जेविला उपवासी. मग आता रोज उपवास सिद्ध झाला पाहिजे. मग आता उपवास कसा सिद्ध होतो, भोजनाच्या आधी रामकृष्ण हरी, भोजनाच्या मध्यावर रामकृष्ण हरी आणि मग संपताना रामकृष्ण हरी. राम म्हणे ग्रासोग्रासी तो जेविला आणि पुढे राम म्हणे नित्य तो जाणावा मुक्त. म्हणजे मला मुक्तीपर्यंत जर का प्रवास करायचा असेल तर मात्र काय आहे, प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रत्येक करण्याला यज्ञाचं स्वरूप आलं पाहिजे. आता यज्ञाचं स्वरूप मध्ये त्यांनी जपयज्ञ सांगितलाय. तसाच काय आहे, हे जे म्हणूया आपण जे अन्न म्हणूया घेण्यासाठी जे काय आपण कष्ट करतो त्या सगळ्या कष्टाचा विचार इथे मांडला आहे. मग आता प्रत्येक गोष्ट कशी पाहिजे, भिक्षे समान असली पाहिजे. मग भिक्षे समान असेल तर मग मात्र काय आहे, त्याच्यामध्ये माझी अंतःकरण वृत्ती काय होणार नाही, अननेसेसरीली. मूळ मुद्दा आहे की बँकेत पैसे असावे की नाही, असावेत, पण बँकेत असलेल्या पैशाचं चिंतन असावं का, हा त्यातला मुद्दा आहे. बँकेतल्या पैशाचं चिंतन असेल तर मी कशाशी एकरूप होईल, चिंतने चिंतने तद्रूपता असं संतांचं वचन आहे. जर मी आत्मचिंतन केलं तर मी आत्मस्वरूपाशी एकरूप होईल आणि मी जर का म्हणूया या देहादी प्रपंचाचं चिंतन केलं तर मी भ्रमाशी एकरूप होईल. आणि ज्यावेळी मी भ्रमाशी एकरूप होतो त्यावेळी जगत सत्यत्व भ्रांती माझ्या अंतःकरणात तयार होते आणि मी माझ्या आनंदापासून दूर जातो. आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाची या घरा, करी तसे आडवारा विश्वाभास होतो. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, स्वकष्टार्जित जे काय आहे ते कमवावं, खूप छान कमवावं. प्रपंची पाहिजे सुवर्ण, पण ते कमवून पुन्हा त्याच्या काय म्हणू चिंतनात राहू नये. असं जे चिंतन आहे, सांडून राम आनंद घन, ते चिंतन अजिबात चालणार नाही. म्हणून आपल्या अभ्यासाला पर्याय नाही. रोज रुचकर अन्नाची अपेक्षा ठेवू नका. मुख्य मुद्दा काय आहे की रोज रुचकर अन्नाची अपेक्षा ठेवली की त्याचंच सतत चिंतन होतं. आणि आपल्याला सांगितलं काय आहे, तत्कथनम तत्चिंतनम असं सांगितलंय आणि तत् श्रवणम म्हणजे त्याचं चिंतन करा. आता कोणाचं, त्याचं म्हणजे स्वरूपाचं. मग आता स्वरूपाचं चिंतन करायचं असेल तर मग काय आहे, स्वादिष्ट अन्नाची आपल्याला म्हणूया अजिबात अपेक्षा ठेवू नका. याचा अर्थ स्वादिष्ट अन्न खाऊ नका असं नाहीये. मिळालं, आज काय आहे, आज माझी भाजी आवडती असेल संध्याकाळी आता किंवा नसेल, पण मुख्य मुद्दा काय आहे की नेहमीच हे शिवगडावरचे मला नावडतीच भाजी करतात असा मी दोष ठेवून त्यांचा काय म्हणतो, अंतःकरणतः बाहेर बोलता येत नाही, तर ते जेवायलाच घालणार नाहीत मला. सारखं तुझे लाड कुठून करायचे, तरी सुद्धा पद्मादेवी आहेत ते सगळ्यांचे लाड करतात. म्हणजे रुचकर अन्न आपल्याला देतात,
देतात की नाही? मग देतात. पण तरी सुद्धा रुचकर अन्नाची अपेक्षा जर ठेवली नाही, तर मग मात्र काय होतं, त्या अन्नाविषयीचं जे काही चिंतन आहे, त्या रेसिपीचं जे चिंतन आहे, ते चिंतन माझ्या अंतःकरणातनं निघून जातं. कारण का? हे शरीर कशापासून बनतं? अन्नापासून बनतं. मग अन्न कसं असलं पाहिजे? सात्विक असलं पाहिजे. आणि रुचकर अन्न हे सहसा कसं असतं? ते थोडंसं राजस आणि तामस असतं. जेव्हा त्या सात्विकतेचा विचार कमी पडतो, तेव्हा राजस आणि तामस अन्नाचा काय होतो आपल्यावर? नेहमीच कुरघोडी होते. ती कुरघोडी टाळायची असेल, तर मला काय केलं पाहिजे? रुचकर अन्नाची अपेक्षा ठेवता कामा नये. मग हा काय झाला? पुन्हा या म्हणूया, की जे माझं जीभ नावाचं जे काय म्हणूया, एक यंत्र आहे, त्याच्या संदर्भातला विचार झाला. मग आता हीच रुचकरता कशात आहे? पुन्हा कानाच्या विषयी आहे. आता कानाचा विषय आहे, तर मग कानाचंही आपल्याला काय केलं पाहिजे? पुन्हा कानाचं अन्न. कानाचं अन्न काय आहे? हां, असे विचार केले पाहिजे. संतांनी सांगितलेलं जे चिंतन आहे, ते माझ्या कानाचं काय आहे? पुन्हा अन्न आहे. असाही विचार केला पाहिजे. मग तिथे मग काही वेळा माझी आवड मला काय करावी लागते? मोकळी सोडावी लागते. माझे वडील बासरी वाजवायचे आणि बासरी वाजवायचे तर खूप छान. ते पन्नालाल घोषांचे शिष्य होते. मग जेव्हा काकांचा अनुग्रह झाला, त्यावेळी ते म्हणाले, "तुला जर का जीवब्रह्मैक्याचा अभ्यास करायचा असेल, तर काहीतरी तुला सिलेक्ट करावं लागेल." त्यांनी बासरी तिथे ठेवली आणि जीवब्रह्मैक्य ज्ञानाच्या विचाराला प्राधान्य दिलं. म्हणून मला एक ठरवावं लागेल, की मला काय करायचंय आणि मला काय करायचंय हे जर का लक्षात राहिलं, तर मग काय होऊन जातात, अननेसेसरी जे काय आपण चोचले करतो, ते सगळे चोचले. जिभेचे चोचले, त्वचेचे चोचले, कानाचे चोचले, डोळ्याचे चोचले. ते सगळे आपल्याला काय करता येतात? शांत करता येतात. आणि शांत केले तर माझी अंतःकरण वृत्ती ही स्वरूपाध्यासात म्हणजे स्वरूपाच्या अभ्यासात मला लावता येते. त्याचा सतत ध्यास करता येतो. आता पुढचा जो विचार आहे, ईश्वर कृपेने जे वाट्याला येईल त्यात समाधानाने जगा. याचा अर्थ आळशीपणा असं अजिबात नाही. समर्थांची वचन आहेत, यत्न तो देव जाणावा आणि जपी ललाट रेषा पालटेना. मग याचा अर्थ काय आहे, की ईश्वर कृपेने जे वाट्याला येईल त्याचा संबंध फळाशी आहे, मिळणाऱ्या फळाशी आहे, प्रयत्नाशी अजिबात नाही. मग प्रयत्न हा उदंड झाला पाहिजे. अत्यंत योग्य दिशेने योग्य प्रयत्न केल्यानंतर जे फळ मला मिळेल तिथे रामकृष्ण हरी म्हणता आलं पाहिजे. ते जे मला फळ मिळालेलं आहे ते पांडुरंगाने मला काय आहे, माझ्या प्रारब्ध कर्माप्रमाणे ते मला दिलेलं आहे. थँक्यू पांडुरंग, मला चालेल. अशा पद्धतीने मी जर का विचार केला तर माझं जीवन मी समाधानाने जगू शकतो. अन्यथा मग काय होऊन जातं? मग देवावर कसले आरोप होतात? त्या पांडुरंगावर निष्ठुरतेचे आरोप होतात, की हा नेहमी दुसऱ्यांना म्हणजे चुकीचं वर्तन करणाऱ्यांना काय करतो? नेहमीच पुढे नेतो आणि मी एवढा चांगला वागून सुद्धा मला काय करतो? तो मागे ठेवतो. मग तो म्हणतो ते तुझ्याच प्रारब्ध कर्माचं फळ आहे. तू या जीवनात चांगला वागतो हे तुला माहिती आहे, पण तरी सुद्धा तू पूर्वजन्मात काहीतरी दुष्कर्म केलंय त्याचं हे फळ आहे. मग उदाहरणार्थ रस्त्याने मी डाव्या हाताने अत्यंत गाडी चालवताना रॉंग साईडने येऊन मला एखादा धडकला, तर चुकी कोणाची? आता मूळ मुद्दा आला इथे. मग चुकी कोणाची? तर प्रारब्ध कर्मानुसार पहिली चुकी माझी आणि व्यावहारिक सत्तेत चुकी कोणाची? त्याची. मग त्यानुसार त्याचं ते काय आहे नियोजन ते सगळं करायचं. रस्त्याचे नियम नाही पाळले, पोलिसापर्यंत तक्रार, तर हे सगळं करायचं. पण तिथे मग काय आहे, जे काय माझ्या वाट्याला येईल म्हणजे पुन्हा वागताना, बोलताना, चालताना कुणी माझा काय करील? अपमान करेल. कुणी माझी स्तुती करेल. आणि मग तुकाराम महाराज काय म्हणतात? कुणी निंदा, कुणी वंदा. आमुचा आपुला स्वहिताचा धंदा. मग आता कोणी निंदा करतं, ती सुद्धा काय आहे? तो माझ्या प्रारब्ध कर्माचा विषय आहे. आणि कोणी माझं कौतुक करतं, त्यावेळी तो सुद्धा माझ्या प्रारब्धाचा विषय. मग आता काय झालं? कौतुक केलं की काय असतं? चलने दो, चलने दो. कौतुकाला काय असतो? वाव देतो आपण. आणि कोणी निंदा माझी केली की मी काय म्हणतो? रामकृष्ण हरी. बाबा हा सारखाच माझ्या विरुद्ध बोलतोय आणि त्याचं चिंतन मी करतो. इथे आपल्याला दोन्ही बाजूला रामकृष्ण हरी म्हणता आलं पाहिजे. आणि असं म्हणता आलं तर
तर मिळणाऱ्या भोगांविषयी ही माझी तक्रार राहत नाही. आणि आपण म्हणतोय जैसी तिथी आहे तैशा परी आहे, कौतुक तू पाहे संचिताचे. म्हणून संचितात जे घडणार आहे ते सगळं घडतं. मग घडतं आता मला समजा संचितामध्ये माझ्या आता समोर समजा मला आजार आला, मग मला आजार आला, मग हार्ट अटॅक आला. मग हार्ट अटॅक आला तर थांबायचं नाही, न्यायचं कुठे, हॉस्पिटलला न्यायचं, औषधोपचार करायचा. त्याचं कारण काय आहे, भूक आणि आजार याच्याकडे दुर्लक्ष करू नका, औषध घ्या. आणि औषध घेऊन मात्र काय आहे, ईश्वर कृपेने जे वाट्याला आलेलं आहे ते मात्र काय आहे, कष्टा वाचून सहन करा, त्याची तक्रार कोणाला करू नका. हा जो मूळ मुद्दा आहे तो हा आहे. म्हणून इथे प्रत्येक गोष्टीला मी कसा गेलो पाहिजे सामोरा, आनंदाने गेलो पाहिजे. या शब्दाचा अर्थ शांत वृत्तीने मी प्रत्येक जे काय माझ्या म्हणूया वाट्याला येणारी जी गोष्ट आहे ती शांतपणे मी सहन केली पाहिजे. मग आता पुढचं काय आहे, शीत उष्ण यासारखी द्वंद्वे शांतपणाने सहन करा. आता ही आज्ञा आहे पुढची 29वी. मग आता शीत आणि उष्ण, थंडीमध्ये शीत गार पाण्याने आंघोळ करायची वेळ आली की काय होऊन जातं, रामकृष्ण हरी. आणि उन्हाळ्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ करायची वेळ आली तर रामकृष्ण हरी. पण आता काय आहे, मग कधी शीत आणि उष्ण या शब्दाचे अर्थ कधी सुख असेल कधी दुःखमय प्रसंग असेल. पण दोन्ही प्रसंगामध्ये कसं राहा, सुखदुःखे समेकृत्वा, लाभा लाभ जया जय. आणि माऊलींची ओवी काय, सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न बजावे, आणि लाभालाभ न आणावे मना माझी. मग इथे याला म्हणतात ती शांतपणे सहन करा. आता सहन करतो ही भूमिका सुद्धा आपल्याला काय करावी लागते, मोकळी करावी लागते. मग आता ती जर का सहन करायची असतील तर घडणाऱ्या प्रसंगांचं काय झालं पाहिजे, साक्षीत्व झालं पाहिजे. मग आता साक्षी म्हणजे काय, मग आता असं अंतःकरण उपहित चैतन्याला साक्षी असे म्हणतात. आता हे झालं. मग अंतःकरण उपहित शब्दाचा अर्थ वेढलेले. मग अंतःकरणाच्या अधिष्ठान चैतन्याला काय म्हणायचं, साक्षी. शरीराच्या अधिष्ठान चैतन्याला काय म्हणायचं, आत्मा. आणि बेखबर आत्म्याचा जेव्हा विचार करायची मांडायची वेळ येते त्यावेळी त्याला काय म्हणायचं, कुटस्थ चैतन्य. जशी आयरन बेखबर असते दागिना घडताना, तसं कुटस्थ चैतन्य काय आहे, बेखबर आहे. आणि मग इथे काय झालं पाहिजे, आता मला या सुखदुःखांना जर का शांततेने त्याचा मुकाबला करावा असं वाटत असेल तर मग श्री शंकर महाराजांना शरण जावं. मग त्यांची व्याख्या आपल्याला साक्षीत्वाची घ्यावी. मग ते म्हणलंय, दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन अंतःकरण वृत्ती जीत असते तिला साक्षी अवस्था असे म्हणतात. म्हणजेच काय झालं पाहिजे, अनुकूल प्रतिकूल भावरहित अंतःकरण वृत्ती ही शांत अंतःकरण वृत्ती आहे. मग असा विचार करायचा. म्हणजेच याचा अर्थ माझ्या अंतःकरणात चालणाऱ्या क्रिया प्रतिक्रियांचा खेळ हळूहळू काय झाला पाहिजे, शांत झाला पाहिजे. आणि तो शांत करता आला तर क्रिया प्रतिक्रिया हा कोणाचा धर्म आहे, हा अंतःकरणाचा धर्म आहे. आणि मी कोण आहे, मी आत्मा आहे. मग मी आत्मा असेल तर मी क्रिया प्रतिक्रिया विचारल्याशिवाय कशाला देतो, पण नाही. माझं म्हणणं ऐका, मुझे मत रोको मुझे गाणे दो, तसं मुझे मत रोको मुझे बोलणे दो, अशी भूमिका असते. तर इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करता आलं पाहिजे, आपल्याला शांततेने त्याचा व्यवहार करता आला पाहिजे. मग अशी जी साक्षी अवस्था आहे ती आपल्याला जर का डिफाईन करायची असेल तर आपली अंतःकरण वृत्ती विशेष होता कामा नये. विशेष झाली की काय आहे, सुखदुःख आहे. आणि सामान्य झाली की काय आहे, सुखदुःख रहित आहे. मग विचारसागर साधन काय सांगतं, विशेषणाची उपाधी करा. मग अंतःकरण वृत्ती कशी आहे, सावास म्हणजे आवासासह आहे. मग ती जर का काय म्हणूया विशेषणात्मक असेल, मग विशेषणात्मक असेल तर काय झालं, जीव चैतन्यात आला. आणि ती जर का साक्षी चैतन्यात असेल तर तो काय झाला, स्वरूपाकडे गेला. मग आता साधन काय आलं, विशेषणाची उपाधी करा. मग मी देह मी करता हे काय आहे, विशेषणयुक्त विचार आहे. आणि तेच मी देह नसून हा मी आत्मा आहे. मग मी देह नसून मी आत्मा आहे म्हणजे मी काय आहे, मी करता नाही. मग कर्तेपणाचा काय केला, बात केला. म्हणजे मग कर्तेपणाचा बात केव्हा होईल, कर्तेपणा मी देईन. मग कर्तेपणा कोणाला द्यायचा, पांडुरंगाला देऊन टाकायचं.
ज्याला परवडतो त्यांनी तो घ्यावा. पांडुरंगाला परवडतो. का परवडतो? माया त्याच्या स्वाधीन. आणि मला का परवडत नाही? कारण मायेचं माझ्यावर काय आहे? पगडा आहे. मग आता काय करायचं? साक्षीत्व करायचं. मग साक्षीत्वामध्ये काय करायचं? या दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भावरहित अंतःकरण वृत्ती अशी शांतपणे जपायची. आणि तीच अंतःकरण वृत्ती जपायची असेल तर मग काय आहे? तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. अशा पद्धतीने मी माझी अंतःकरण वृत्ती अभ्यास करत करत नको असलेला विचार आला तर हवे असलेल्या विचारांनी छेद देत देत मी माझ्या आनंदापर्यंत त्या अंतःकरण वृत्तीचा प्रवास पूर्ण करावा. आणि मग एक वेळ अशी येते की माझी अंतःकरण वृत्ती या विषयांच्या निमित्ताने अशांत होतच नाही आणि अशाच रीतीने मी सहजच माझ्या स्वरूपामध्ये विलीन होतो. मग आता हा जो तिसावा जो विषय आहे तो नक्की काय सांगतोय? निरर्थक बडबड कोणत्याही परिस्थितीत टाळा. आता ही निरर्थक बडबड कोणती? स्वरूपाशिवाय जी बोलली आहेत विशेषत्वानी ती सगळी कशी आहेत? निरर्थक आहेत. आता ही मग निरर्थक आहेत तर मग आता मी काम करावं की नाही? मी नोकरीला जावं की नाही? नाही नाही, ते तू सगळं कर. पण ते करताना तू मात्र काय कर? तुझ्या बोलण्यावर जरा काय कर? अंकुश आण. आणि अंकुश आण या शब्दाचा अर्थ तू काय कर? स्वरूपाशिवाय दुसरा काही विचार करू नको. मला एकदा श्री गुरु साखरे महाराज असं म्हणाले होते, आम्हाला जसं कळायला लागलं तसं आम्ही जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म याच्या पलीकडे आयुष्यात कधीही काही विचार केला नाही. तरीही आमचा देहादी प्रपंच अत्यंत सुखाने चाललेला आहे. मग आमचा देहादी प्रपंच कोण चालवतो? कोण आमच्या देहादी प्रपंचाचा भार उचलतो? तो माझा पांडुरंग उचलतो. रोज मला काय म्हणूया ताजं तूप खायची सवय आहे, हे पांडुरंग मला उपलब्ध करून देतो. मग मी म्हटलं एखाद दिवशी नाही मिळालं तर काय? रामकृष्ण हरी अरे उत्तरच आपलं ठेवलं पाहिजे तयार. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे की मी सतत माझ्या स्वरूपाकडे जाण्याचा विचार केला पाहिजे. मग त्यामध्ये हे सगळे जे विचार आहेत देहादी प्रपंचाचे ते एका हद्दीपर्यंत केलेच गेले पाहिजेत. म्हणजे किती? सामान्य रूपाने ते केले गेले पाहिजेत. पण विशेष रूपाने जर त्याचा विचार माझ्या अंतःकरणात गडद झाला तर मग काय आहे? तो ब्रह्मविचार जो आहे म्हणजे स्वरूपाकडे जाण्याचा विचार आहे तो फिका होऊन जातो. तर तो फिका होऊ द्यायचा नसेल तर मला काय केलं पाहिजे? निरर्थक बडबड थांबवली पाहिजे. मग काय होतं? निरर्थक बडबडीचं एक उदाहरण देतो. आता मी मतदार आहे का मी कार्यकर्ता आहे का मी उभा राहिलेलो आहे हा विचार करावा. आता मी मतदार असेल तर मत देऊन मोकळं व्हावं आणि या देशाच्या चिंता कराव्या नाही अजिबात. मी जर कार्यकर्ता असेल तर प्रचार करावा आणि माझ्यात धमक असेल तर उभं राहावं आणि देश चालवावा. मग त्यातला निकाल काय लागला? उदय तू मतदार आहे. मग मतदारांनी काय करायचं? मतदान करायचं आणि विषय मिटवायचा. नाहीतर मग काय होऊन जातं? आजची स्थिती फारच भयानक आहे. मग आजची स्थिती फारच भयानक आहे म्हणजे नक्की काय? तुला काय करायचंय ते तू कर. म्हणजेच याचा अर्थ तू निरर्थक बडबडीतनं काय हो? दूर हो. म्हणून इथे स्वरूपाकडे जाण्याची जी काय सगळी बोलली आहेत ती सार्थकतेकडे जाणारी बोलली आहेत आणि त्याशिवाय जी काय बोलली आहेत ती सगळी काय आहेत? निरर्थक आहे. मग जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म याच्यात मग ती बोलणीचा एक म्हणूया सिक्वेन्स किंवा एक म्हणूया एक तर्कशुद्ध विचार तो कसा तयार करायचा? जीवाला या जगामध्ये जगावंच लागतं हा भाग आहे की जीवाने या जगामध्ये जगत असताना ईश्वराची उपासना करून ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हावे. असं जे काय एक वाक्य तयार झालं आणि त्या वाक्यानुसार मी जीवन जगायला लागलो की ती काय आहे? ती सार्थकतेची भूमिका आहे. आता तिथे समर्थांनी काय म्हणले? जन्मा आलियाचे फळ काही करावे सार्थक, नाहीतर निर्फळ भूमिवार होय. मग निरर्थक बडबडीमध्ये काय आहे? मी निर्फळ भूमिवार होण्याची व्यवस्था आहे. मग तिथून मला बाहेर पडायचं असेल तर ज्या गोष्टींवर माझं काही नियंत्रण नाही त्या गोष्टी मी काही बोलू नये. कारण तिथे जर का मी त्याचा विचार करत बसलो तर माझ्या अंतःकरणामध्ये अनवस्था प्रसंग तयार होतो. म्हणजे शेवटपर्यंत त्याचं उत्तर काही मिळत नाही. हे माझ्या जीवनात असं घडलंच का?
अरे घडलंच का याची सगळी उत्तरं जर काढली तर शेवटपर्यंत त्याचं उत्तर येत नाही. तेव्हा त्याला काय म्हणायचं? अनवस्था प्रसंग म्हणतात. तो अनवस्था प्रसंग माझ्या अंतःकरणात उभा राहू द्यायचा नसेल तर हेची देही हेची डोळा वस्तुसिद्धीचा म्हणजे स्वरूपाचा विचार हा सतत मला केला पाहिजे. आणि तो जर करायचा असेल तर मला माझ्या स्वरूपाकडे जाण्याचाच विचार केला पाहिजे. आणि स्वरूपाकडे मला जायचं असेल तर मग जे साधन मला सांगितलंय, पुन्हा फिरून कथेकऱ्याची कथा कुठे येते? त्या मूळ पदावरच येते. काय करूया? ठीक आहे? हां. तर मूळ पदावरच येते. मग ती मूळ पद काय आहे? की तुला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. म्हणजे निष्काम कर्म कर, निष्काम उपासना कर, नाम, ध्यान, तत्वचिंतन आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याची एक व्यवस्था. मग आता काय करायचं? ध्यान करायला पाहिजे. ध्यान करायला पाहिजे तर उद्या ध्यान करायचं. अशा पद्धतीने आपण ध्यानविचारही कसा करायचा आहे तो करूया. पण मूळ विचार काय आहे की माझी जी तळमळ आहे ती माझी तळमळ शांत झाली पाहिजे. समर्थांची तळमळ वेगळी आणि माझी तळमळ वेगळी. समर्थ काय म्हणतात? तळमळ तळमळ होतीची आहे. पण ती कशासाठी आहे? तर रामाच्या भेटीसाठी त्यांची तळमळ आहे. आणि माझी काय तळमळ आहे? हा भेटला नाही, तो भेटला नाही. आता हा भेटला नाही, तो भेटला नाही, तो आला नाही. या सगळे निरर्थक लोक आहेत. असा त्याचा विचार आहे की जे माझ्या जीवनात मला माझ्या अभ्यासापासून दूर नेतात ते सगळे कसे आहेत? निरर्थक आहेत. मग आता त्या सगळ्या लोकांपासून युक्तीने मी माझी अंतःकरण वृत्ती आणि त्यांचा सहवास थोडासा पुढे हळूहळू बाजूला करणं हा त्यातला एक आपल्या अभ्यासाचा विषय असतो. तो आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. मग 31वी जी विचारधारा आहे ती मात्र आपल्याला असं सांगते की नेहमी उदासीन राहा. आता उदासीन या शब्दाची पुन्हा एक व्याख्या आली. श्री गुरु काकांनी फार छान सांगितली आहे. ज्याने आपल्या जीवनातील आशा आकांक्षांची जाणीवपूर्वक हकालपट्टी केलेला आहे असा तो उदासीन. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात? उदास विचारे वेच करी. म्हणजेच काय काय आहे? तू उदासीन वृत्तीने या देहादी जगताचा व्यवहार कर. म्हणजे तो उदास म्हणजे नाराज किंवा फ्रस्ट्रेट झालेला किंवा पराभूत मनोवृत्तीचा हा विषय नाहीये. म्हणजे त्या हिंदी सिनेमाच्या हिरो सारखा. मग राजेश खन्ना काय करतो? त्या शर्मिला टॅगोरच्या मागे फिरतो आणि मग तो काय असतो? रडत रडत ते गाणं म्हणतो. आणि मग ते गाणं म्हणताना काय असतं? दुखी मन मेरा वगैरे वगैरे असे सगळे ते. असा उदास नाही. उदास कसा असतो? की ज्याने मला लक्षात आलंय की या देहादी प्रपंचाला मी जर का काय म्हणूया विशेषत्वाने मी माझ्या अंतःकरणात धारण केला तर मी मात्र काय होतो? बंधनात सापडतो. मग त्या बंधनातून मला सुटका करून घेण्यासाठी खूप मोठे श्रम लागतात. तर मग मात्र मी काय केलं पाहिजे? मला त्या देहादी प्रपंचाविषयी थोडंसं औदासीन्य म्हणजे त्याच्याविषयी वैराग्य. आता उदासीन शब्दाचा दुसरा एक अर्थ काय तयार झाला? वैराग्य आलं पाहिजे. आणि तेच जर वैराग्य माझ्या अंतःकरणात पुन्हा सहजपणे ते सिद्ध झालं तर माझी माझ्या आनंदाकडे एक भूमिका नेता येते. मग या औदासिन्यामध्ये मुख्य विचार काय आहे? तिथे टाळाटाळ नाहीये. म्हणजे कर्तव्य कर्मांची किंवा मला सांगितलेल्या माझ्या आयुष्यात मी जेव्हा ऑफिसमध्ये जातो तेव्हा काम करण्याची तिथे टाळाटाळ नाहीये. ती टाळाटाळ न करता जो काही विचार केला जातो म्हणजे अभ्यासाचा तो सगळा काय आहे? तो औदासिन्यामध्ये येतो. आता बोलायला हरकत नाही. मला उदासीनतेचा व्यवहार ऑफिसमध्ये फार सहज जमून गेला. कारण का? मला माझ्या ऑफिसमध्ये कामच नव्हतं. मग कामच नव्हतं तर मग काय झालं? श्री गुरु काका म्हणाले, "तू 4 तास अभ्यास करीत जा." म्हणजे याचा अर्थ काय आहे? प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला ते मिळत जातं आणि मिळत जातं. काहींना खूप काम असतं. मग खूप काम असलं तरी माझा परमार्थ सिद्ध नाही का होत? नाही होतो. मग त्यातूनही तू काय कर? तुझ्या वेळांचं नियोजन कर आणि वेळांचं नियोजन करून तू काय कर? या व्यावहारिक जगामध्ये तू अत्यंत फ्रेशली म्हणजे अत्यंत प्रसन्नतेने फ्रेशली या शब्दाचा अर्थ प्रसन्नतेने सामोरा जा. आणि सामोरा जाताना मात्र मी एक विठ्ठलाचा सेवक आहे, मी श्रीगुरूचा सेवक आहे अशा रीतीने तू सामोरा गेला
तर तुझ्यावर जे काय असलेलं बर्डन आहे ते आपोआपच शांत होईल आणि तुझ्याबरोबर सतत काय असेल, हा विठ्ठल असेल, माझा पांडुरंग असेल, तो तुझा सगळा काय करील, देहादी प्रपंचाचा भार वाहील. म्हणून इथे काय आहे की ही जी काय उदासीनता आहे ती मात्र काय आहे, ती मला शांत रूपतेकडे नेणारी असली पाहिजे. आणि तीच उदासीनता जर का शांत रूपतेकडे नेणारी असेल तर मग ते उदास विचारे वेच करी. अगदी त्या तो डायलॉग आहे आपल्या काकांचं, ये उदासी कैसी छाई वगैरे, हे सगळं. आणि मग एक हिंदी गाणं, यातनं सगळं जे काय प्रगटीकरण आहे ते निराशा खचलेला असा असा माणूस इथे अपेक्षित नाहीये. म्हणून इथे काय आहे, आपल्याला आपलं कर्म केलं पाहिजे. मला जे माझ्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते मी अत्यंत शांत चित्ताने अत्यंत निर्भयतेने केलं पाहिजे. आणि ते निर्भयतेने केलं असता माझी वृत्ती काय झाली पाहिजे, उदासीन नसली पाहिजे. मग आता काय आहे, जी वृत्ती म्हणूया कर्म अर्पण भाव संबंधातली आहे ती वृत्ती काय आहे, उदासीन आहे. जी वृत्ती साक्षीत्व करते ती वृत्ती काय आहे, उदासीन आहे. जी वृत्ती सद्गुणाची जोपासना करून ईश्वराला कर्म अर्पण करते म्हणजे सत्संगामध्ये रमते, ती वृत्ती काय आहे, उदासीन आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं, पारमार्थिकतेकडे घेऊन जाणारी कुठलीही त्याच्यामध्ये अहंकार वृत्ती नसलेली जी वृत्ती आहे ती सगळी वृत्ती कुठली आहे, ती उदासीन वृत्ती आहे. आणि उदासीन वृत्तीमध्ये मग आता उदासीन वृत्ती म्हणजेच काय म्हणायचं, की असं ते बोलताना असं बोलतात बरं का अभ्यासात, की बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. मग बुद्धी शांत झाली असता, आता बुद्धी शांत झाली असता बुद्धीचं स्वरूप उरतं कुठे, हा मूळ मुद्दा आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की बुद्धी शांत झाली याचाच अर्थ बुद्धीचं अस्तित्व उरलेलं नाही. बुद्धी या शब्दाचा अर्थ अंतःकरण. जिथे अंतःकरणाची शांती तयार होते तिथे मात्र काय असते, त्या देहादी प्रपंचाविषयी उदासीनता असते. आणि जिथे उदासीनता असते ती मात्र काय आहे, शांत अंतःकरण वृत्तीकडे म्हणजे स्वरूपाकडे घेऊन जाणारी वृत्ती आहे. मग आता उदासीन वृत्ती कशी डेव्हलप होईल, पुन्हा मिथ्या विचाराने. जग कसं आहे, पुन्हा स्वतःच विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. मग जगाचा जो अवास्तविक विचार आहे तो अवास्तव विचार माझ्या अंतःकरणात निघून जाईल आणि मी माझ्या स्वरूपाकडे एक छानपणे अभ्यास करायला मोकळा होईल. आता 32वा विचार जो आहे तो अत्यंत म्हणूया सोपा आहे आणि शेवटचा आहे. आपल्या अभ्यासाची 32 मिनिटं झाली आहेत. मग आता पुढे आणखीन एक 12-13 मिनिटं आहेत. मग त्याच्यामध्ये आपण एक विचार करूया. तो असा आहे की लोकांच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वावलंबी व्हा. हा त्यातला भाग आहे. कोणावरही अवलंबित्व नसलं पाहिजे. मग आपलं अवलंबित्व कोणावर असलं पाहिजे, त्या भगवंतावर असलं पाहिजे. हा त्यातला मूळ मुद्दा आहे. मी कोणावर अवलंबून आहे, भगवंतावर अवलंबून आहे, भगवंताच्या आज्ञेवर अवलंबून आहे. मग त्याची आज्ञा काय मला आहे, की तू लोकांच्या मदतीवर अवलंबून राहू नको. कोणीतरी येईल, मग मला मदत करेल, मग माझं दारिद्र्य जाईल आणि मग मी काय करेल, पैसेवाला होईल. मग त्यासाठी तू काय कर, तू पैसे जर तुला कमी असतील तर तू अभ्यास कर, म्हणजे पैसे मिळवण्यासाठी नोकरी कर. मग आता इथे अवलंबित्व आहे. म्हणजे मग अवलंबित्व आहे तर पुन्हा गुरुचंही अवलंबित्व गेलं पाहिजे. त्यांचं अवलंबित्व आहे की ते मला माझ्या स्वरूपाकडे घेऊन जाणार आहेत, यात वादच नाही. पण ते मला अभ्यास करायला सांगतात, त्याचं काय करायचं. मग ते जे सांगतील तसा अभ्यास करणं हे अवलंबित्व कमी करण्याचं लक्षण. नाहीतर मग ते प्रत्येक वेळी काय होतं, श्री गुरु काका म्हणतात सद्गुरूवर भार घालवली. तसं नाही, आपण आपला अभ्यास करावा आणि आपण आपला अभ्यास करून ते अभ्यासाचं अवलंबित्व गेलं पाहिजे. मग त्या अभ्यासाचं अवलंबित्व जाईल कसं, हा मूळ मुद्दा आहे. की त्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करायचा. पण मुख्य मुद्दा काय आहे, तो अभ्यास मी करतो अशा अहंकारात राहून अभ्यास न करता त्यांनी सांगितलेल्या आज्ञा जशा आहेत तशा पाळून मी माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं. आणि स्वरूपाशी एकरूप होऊन मी जेव्हा माझ्या सद्गुरू पुढे उभा राहतो त्यावेळी तो एक अद्वैत मकरंद ग्रंथ आहे, तो काय सांगतो, गुरुही नाही आणि शिष्यही नाही,
मग आहे काय? मग आहे ते सगळं काय आहे? स्वरूपच आहे. मग जिथे सगळं स्वरूप आहे तिथं अवलंबित्व आणि अवलंबून असणारा ह्या भूमिका राहिल्या कुठे? पण व्यावहारिक सत्तेत असतात. मग असल्या तर काय केलं पाहिजे? आपल्याला अवलंबित्व काही प्रमाणात स्वीकारायला पाहिजे आणि काही प्रमाणात स्वीकारून मात्र आपण काय व्हायला पाहिजे? अवलंबित्वाला बाजूला केलं पाहिजे. अदरवाईज त्या उपकाराच्या ओझ्याखाली डिसएडव्हान्टेज घेण्याची शक्यता असते. आपला कोणीही, भले तो पारमार्थिक अभ्यासातला विषय असो, भले तो व्यावहारिक सत्तेतला विषय असो, आपला कोणीही डिसएडव्हान्टेज घेता कामा नये. म्हणून मी तुम्हाला तेच सांगितलं. जर का आपल्या काही म्हणूया अत्यंत काही खाजगी विचारधारा असतील तर विनंती पांडुरंगाला करायची. ती इतर कोणालाही काही त्याचं बोलायचं नाही. मी माझ्या काय करायचं? एकच फक्त माझा सखा आहे. कोण आहे सखा माझा? माझा पांडुरंग माझा सखा आहे. त्याच्याबरोबर बोलायचं. मग देवाबरोबर बोलावं, देवाला माझं सगळं सांगावं आणि देवाला सांगावं की तूच माझा काय आहे? त्राता आहे, तूच मला वाचवणारा आहे. मग देव कधी फसवत नाही, हे नक्की लक्षात ठेवा. पण या व्यावहारिक सत्तेतले लोक जे आहेत ते कधी कधी आपल्याला फसवू शकतात. आणि त्या फसण्यामध्ये जर का आपल्याला फसायचं नसेल तर मग मात्र मला काय करावं लागतं? अभ्यास करावा लागतो. मग अभ्यास करायचा असेल तर मग कोणीतरी मला येईल, मला सांगेल वगैरे असलं काही ठेवायचं नाही. श्रीगुरूंनी सांगितलं ना, अभ्यास कर. येस, अभ्यासाला लागायचं. काही शंका असतील तर त्या विचारून घ्यायच्या आणि विचारून घेऊन ते अवलंबित्व जे आहे ते सगळं शांत करून टाकायचं. आणि शांत केलं की काय आहे? तो मी आत्मा आहे. अशा पद्धतीने मी जर अभ्यास केला तर मात्र लोकांच्या मदतीवर अवलंबून न राहता मी काय होऊ शकतो? स्वावलंबी होऊ शकतो. म्हणजे तो आत्मा मी आहे हे कळणं, याला काय म्हणायचं? हे स्वावलंबन आहे. अदरवाईज बाकी सगळं काय आहे? परावलंबी परमात्मा नाही, परमार्थ नाही करायचा. तर तो काय करायचा? स्वावलंबी परमार्थ करायचा. आणि स्वावलंबी परमार्थामध्ये काय आहे? ते तत्व मी आहे हे कळून घेण्यासाठी अभ्यास करायचा. एकदा माझी मुलगी नोकरीला लागली आणि नोकरीला लागल्यावर तिने काय केलं? काकांच्या हातात 500 रुपये ठेवले. काकांनी तिला विचारलं, स्वकष्टार्जित आहेत काय? आता स्वकष्टार्जित हे स्वावलंबन आहे. हा त्यातला मूळ मुद्दा आहे. ती म्हणाली, हो स्वकष्टार्जित आहे, माझा काही बापांकडनं घेतलेले नाहीये. आता हा स्वकष्टार्जित विचार जो आहे तो आपल्याला कळला पाहिजे. या छोट्या भगिनी वर्ग तिथं बसलेला आहे. छान शिकलं पाहिजे, शिकून नोकरीला लागलं पाहिजे आणि स्वकष्टार्जित धनाची प्राप्ती करून घेतली पाहिजे आणि त्या स्वकष्टार्जित धनामध्ये पुन्हा सेव्हिंग केलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? व्यावहारिक सत्तेतले नियम जे आहेत ते छानपैकी आपण आपल्या अभ्यासातून तयार करायचे आणि परावलंबित्व पूर्णपणे हे करायचं. पण तरी सुद्धा आपण एकमेकांशी काय राहायचं? पुन्हा प्रेमाने राहायचं. आणि काय वचने पसायदानामध्ये भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? आपल्या घरातल्या बरोबर आपण अत्यंत शांतपणे आनंदाने जीवन जगायचं. तेच आनंदाचं जीवन सर्वांबरोबर जगायचं. आणि जगता जगता मात्र काय आहे? मी माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं. म्हणजे खूप काही पद्धतीने विचार आपल्याला करता येतात. आणखीन एक माझ्या मुलीचं उदाहरण देतो. ती नोकरीला लागली. तिने काय केलं? तिचं आय कार्ड काकांच्या गळ्यात घातलं. म्हणजे काका इथं आलेले होते, आय कार्ड काकांच्या गळ्यात घातलं. काका म्हणाले, पैशाचं काय? असं ते म्हणाले, तू आय कार्ड दिलं मला, तुझ्या पैशाचं काय? तर ती म्हणाली, काका सगळे पैसे तुमचेच आहेत. फार सुंदर उत्तर काका म्हणाले. म्हणजे आपलं जे जीवन आहे ते काय आहे? देवाशी एकरूप होण्याचं जीवन आहे. पण तिथे काय पाहिजे? उपकाराचं कुठे तिथे ओझं नाहीये, अवलंबित्व नाहीये. पण आपली जी बोलणी आहेत, आपली श्रीगुरूंबरोबरची किंवा आपल्या आप्ताशी, ती अत्यंत सहजपणे, सुलभतेने, कुठलाही त्याच्यामध्ये कर्तव्य भाव न ठेवता अत्यंत शुद्ध मनातनं ती बोलणी करता येतात. म्हणून इथे काय आहे? अवलंबित्व जे आहे ते पूर्णपणे आपल्याला
बाजूला करता येतो आणि आत्मस्वरूपाचा विचार केला तर मी कसा आहे, एकमेव अद्वितीय आहे. मग एकमेव अद्वितीयाच्या ठिकाणी अवलंबित्व, अवलंबन वगैरे असा काही भाव संबंध आहे काय? नाही. मग पारमार्थिक दृष्ट्या मी कोणावरही अवलंबून नाही. व्यावहारिक दृष्ट्या काय आहे, एकमेकांना उपयोगी पडणं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या परिवारामध्ये कितीतरी लोक एकमेकांच्या छान उपयोगी पडतात. काही एकमेकांची म्हणूया देवाणघेवाण विचारांची करतात आणि हे सगळं करून पुन्हा काय आहे, अत्यंत निरपेक्ष राहतात. आणि असं अत्यंत निरपेक्ष राहणारं जेव्हा एक समुदाय तयार होतो तेव्हा मात्र ही आज्ञा मी पाळली आहे असा आतमध्ये माझ्या विचार तयार करता येतो. म्हणून इथे काय आहे, आपल्याला ही जी अभ्यासाची जी भूमिका आहे ती लोकांच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वावलंबी जीवन जगण्याचा विचार आपण करू शकतो. आता इथे बरोबर आपल्या ज्या आज्ञा आहेत या श्लोकातल्या त्या पूर्ण झाल्या आहेत. 4 मिनिट मी अगोदर संपवलेलं आहे. तर तुम्ही मला पुन्हा 80 मार्क द्या आणि मला या चिंतनातून मोकळं करा. मी रामकृष्ण हरी बोलतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम.